आजकाल आपल्याला पैसे खूप लवकर वाढवायचे. हं. म्हणजे इतका ग्रीडीनेस वाढलाय, कारण का लाईफस्टाईल आहे, इन्फ्लेशन आहे. तर लोकांना पटापट पैसे बनले पाहिजे. म्हणजे तुला असं सांगितलं ना, आता तू पैसे टाक आणि वर्षभरात तुझे पैसे डबल. की एवढे स्कॅम्स होऊन गेले, परत तू तेच करणार. ती चुकी लोक करतात. म्हणजे आपण काय म्हणतो, टू गुड टू बी ट्रू. जेव्हा स्कीम्स येतात, अशा जे काही ऑफर्स येतात, आता माझ्या क्लायंटने मला गेल्या आठवड्यात कॉल केला. मी ना परत मला एक मेसेज येतोय की मी ही ना इन्शुरन्सची पॉलिसी घेतलेली, त्याच्यात आता समजा एवढे भरले ना, तर माझ्या आधीचे पैसे आणि हे मिळून मला ते रिलीज करतील. म्हटलं तू पॉलिसी घेतलेली का? मला ते आठवत नाही. मी म्हटलं मग तुला कळायला पण शिक्षित नाही, म्हणजे अगदी चांगली शिकले, मग का असं आपण त्याच्यात बळी पडतो हे कळत नाही. तर तुम्हाला लगेच मनाला कळलं पाहिजे की केवायसीचे डॉक्युमेंट मागतील, नंतर मग ह्या लिंकला क्लिक करा, किंवा मला म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी जे नॉर्मल तुमच्या मिस्टरांचा ऍक्सिडेंट झालाय तर तुम्हाला एवढे ट्रान्सफर केले पाहिजे, लगेच कळायला पाहिजे की हे स्कॅम आहे, असं काही आपण केलेलं नाहीये, त्याच्यात इन्व्हेस्टमेंट करणं बरोबर नाहीये. थोडंसं कॉशियस राहिलं पाहिजे, कारण का दिवसेंदिवस नवीन स्कॅम्स येतात. तर त्यामुळे जर अलर्टनेस, कुठेही ओटीपी न शेअर करणं, या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या तर आपल्याला काहीच इश्यू नाही येणार.